शिवभक्तांसाठी भोलेनाथांचे अत्यंत महत्त्वाचे उपाय. घरात शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी शिंपडल्याने घर तीर्थक्षेत्रासारखे पवित्र होते. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे वर्तन सुधारते, त्यांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढते. कुटुंबात एकता टिकून राहते आणि भांडणे कमी होतात. रोगापासून मुक्तता. शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी चरणामृताच्या समतुल्य मानले जाते. असे मानले जाते की जर तुम्ही हे पाणी प्रसाद म्हणून स्वीकारले तर तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो. योग्य दिशा. शिवलिंगाला पाणी अर्पण करताना भक्तांचे तोंड नेहमी उत्तर दिशेकडे असले पाहिजे. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. काही मान्यतेनुसार दक्षिणेकडे तोंड करून पाणी अर्पण करणे देखील शुभ मानले जाते, जेणेकरून पाणी उत्तरेकडे शिवलिंगावर पडेल. बसून पाणी अर्पण करा. शिवलिंगावर नेहमी बसून पाणी अर्पण करावे, उभे असताना नाही. पाणी देण्याचा क्रम. प्रथम गणपतीचे स्थान मानल्या जाणाऱ्या जलाधाराच्या उजव्या बाजूला पाणी अर्पण करा. या दरम्यान ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करावा. यानंतर भगवान कार्तिकेय यांचे स्थान मानल्या जाणाऱ्या जलाधारेच्या डाव्या बाजूला पाणी अर्पण करा. या दरम्यान ओम श्री स्कंदाय नमः या मंत्राचा जप करा. नंतर जलाधारेच्या मध्यभागी जल अर्पण करा, जे भगवान शंकराची कन्या अशोक सुंदरीचे स्थान आहे. अशोक सुंदरीला पाणी अर्पण केल्यानंतर जलाधारेच्या वर्तुळाकार भागात पाणी अर्पण करा, जे माता पार्वतीचे हस्तकमल आहे. शेवटी शिवलिंगावर हळूहळू पाणी घाला आणि ओम नमः शिवाय हा मंत्र जप करत राहा. पाण्याचा प्रवाह मंद असावा. योग्य वेळ. शिवलिंगाला जल अर्पण करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत पाणी अर्पण करणे विशेष शुभ मानले जाते. संध्याकाळी पाणी देणे टाळावे. पाण्यातील इतर घटक. साधारणपणे अभिषेक फक्त शुद्ध पाण्यानेच करावा. पाण्यात इतर पदार्थ घालणे टाळावे, जोपर्यंत ते विशिष्ट कारणासाठी नसेल. प्रदक्षिणा टाळा. पाणी अर्पण केल्यानंतर शिवलिंगाला प्रदक्षिणा करू नये, कारण शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी ओलांडले जात नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवून भगवान शिवांना जल अर्पण केल्याने भक्तांना निश्चितच शुभ फळे मिळतात आणि त्यांचे जीवन आनंदी बनते. अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. शिवपुराणानुसार शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते आणि व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळते. रोगापासून मुक्तता आणि चांगले आरोग्य. शिवलिंगावर अर्पण केलेल्या पाण्यात औषधी गुणधर्म असतात असे मानले जाते. ते पिल्याने किंवा शरीरावर शिंपडल्याने अनेक प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो आणि आरोग्य सुधारते. शिवपुराणातही याचा उल्लेख आहे. सौभाग्य आणि संपत्ती. शिवलिंगावर नियमितपणे पाणी अर्पण केल्याने दुर्दैव दूर होते आणि सौभाग्य मिळतात. संपत्ती, समृद्धी आणि आनंद येतो. आध्यात्मिक शुद्धीकरण आणि मनाची शांती. पाणी अर्पण केल्याने मन शांत होते, विचारांची स्पष्टता येते आणि आत्मा शुद्ध होतो. हे भगवान शिवाप्रती भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे, ज्यामुळे आध्यात्मिक विकास होतो. ग्रह दोषांपासून मुक्तता. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार शिवलिंगाला पाणी अर्पण केल्याने कुंडलीतील विविध ग्रह दोष शांत होतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. इच्छापूर्ती. भगवान शिव यांना भोलेनाथ असे म्हणतात, कारण ते पाण्याच्या भांड्यानेही प्रसन्न होतात. खऱ्या भक्तीने पाणी अर्पण करून भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. पर्यावरण संतुलन. शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी नदीत विलीन होते, तेव्हा ते औषधी गुणधर्म प्रदान करते आणि पर्यावरण शुद्ध देखील करते. योग्य भांडे निवडणे. पाणी अर्पण करण्यासाठी तांबे, पितळ किंवा चांदीचे भांडे वापरावे. स्टील, ॲल्युमिनियम किंवा लोखंडी भांडे वापरणे टाळावे, कारण हे धातू पूजेमध्ये शुभ मानले जात नाही. शिवलिंगावर योग्य पद्धतीने जल अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांना अनेक फायदे मिळतात. हे एक पवित्र आणि महत्त्वाचे धार्मिक कृत्य मानले जाते. शिवलिंगावर पाणी ओतल्याने काय होते? भगवान शिव प्रसन्न. शिव महापुराणानुसार भगवान शिव यांना फक्त पाणी अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. नकारात्मक ऊर्जेचा नाश.
शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते असे मानले जाते. आणि शारीरिक आणि मानसिक शांती. असे म्हटले जाते की शिवलिंगाला पाणी अर्पण केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते. यामुळे मानसिक शांती मिळते. आध्यात्मिक प्रगती. ही क्रिया आपले मन आणि आत्मा शिवाकडे केंद्रित करते, ज्यामुळे आध्यात्मिक विकास होतो. ग्रह दोषापासून मुक्तता. तर ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार शिवलिंगाला जल अर्पण केल्याने कुंडलीतील असलेल्या अशुभ ग्रहांचे दोष कमी होतात. धन, समृद्धी आणि आनंद. शिवलिंगावर नियमितपणे जल अर्पण केल्याने जीवनात सुख, समृद्धी, धन आणि वैभवाचे आशीर्वाद मिळतात. अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. शिवपुराणानुसार भगवान शिवांना दररोज पाणी अर्पण केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. नात्यांमध्ये गोडवा. मध मिसळलेले पाणी अर्पण केल्याने वैवाहिक समस्या दूर होतात आणि त्यामध्ये गोडवा येतो. तर कर्जमुक्ती. चंदनाचे तेल किंवा देशी तूप मिसळलेले पाणी अर्पण केल्याने आर्थिक समस्या आणि कर्जातून मुक्तता मिळते. आरोग्य फायदे. काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने एकूण आरोग्य आणि कल्याण वाढते. मातीची शिवलिंग. तर शिवपुराणानुसार नदी, तलाव, विहीर किंवा पाण्याखालची माती शुद्ध करून त्यात सुगंधी द्रव्य मिसळून शिवलिंग बनवावे. या शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. मंत्र जप. तर शिवलिंगाची पूजा करताना ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा किंवा नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करावा. विशेषतः सोमवारी शिवलिंगावर अभिषेक करताना रुद्राक्ष जपमाळेने रुद्राष्टकाचा जप करणे फलदायी ठरते. प्रार्थना. शिवलिंगावर हात ठेवून आपली अडचण, बाधा किंवा संकट महादेवांना मनापासून आणि श्रद्धेने सांगावे. 3 किंवा 5 दिवस सलग हा उपाय केल्यास तुम्हाला मार्ग दिसू शकेल. सोमवारचे उपाय. सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकराची विधीनुसार पूजा केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. सोमवारी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यानंतर दही, दूध, मध, तूप आणि गंगाजल मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा. शिवलिंगावर बेलपत्र, अक्षत, फळे, सुपारी आणि धूप दीप अर्पण करावे. तुपाचा दिवा लावून महादेवाची आरती करावी आणि विशेष मंत्राचा जप करावा. गरिबांना अन्न आणि पैसे दान करणे देखील शुभ मानले जाते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा.